सपनों का शहर। और इस शहर में जब भी भरोसे की बात होती है तो एक नाम सबसे पहले जहन में आता है, स्काईलाइन बिल्डर्स एंड डेवलपर्स। क्योंकि यह सिर्फ एक कंपनी नहीं, ये एक भरोसा है जो हर प्रोजेक्ट के साथ और मजबूत होता गया है। जब बात हो विश्वास की, जब बात हो वादों को निभाने की, तो स्काईलाइन बिल्डर्स एंड डेवलपर्स को हर बार खुद को साबित किया गया है। शहर ने देखा उनका पहला शानदार प्रोजेक्ट इफ्तिखार कॉलोनी, जिसने परभनी को एक नई पहचान दी। और फिर आया इफ्तिखार पार्क, जहां सिर्फ प्लॉट नहीं बेचे गए बल्कि लोगों के सपनों की एक नई दिशा दी गई। धार रोड से सीधे इफ्तिखार कॉलोनी पार्क तक जाने के लिए कंपनी ने खुद अपने खर्चे से जमीन खरीद कर रास्ता बनाया। यानी सिर्फ वादे नहीं बल्कि उन्हें पूरा करने की जज्बा भी दिखाया। यही है असली कमिटमेंट, यही है असली भरोसा। और अब एक बार फिर इतिहास रचने आ रहा है क्षितिजपुरम, एक ऐसा प्रोजेक्ट जो सिर्फ प्लॉटिंग नहीं बल्कि एक बेहतर भविष्य की प्लानिंग है। लोकेशन रेणुका नगर के पीछे, नवरचना प्रतिष्ठान के पास, चिंतूर रोड पर बनी, जहां हर चीज सोची समझी प्लानिंग के साथ तैयार की गई है। 40 फीट अंदर रोड, 30 फीट चौड़ी सड़कें और मेन रोड से 60 फीट का भव्य एंट्री रोड, आधुनिक नाली सिस्टम और स्पेशल पाइपलाइन। पूरी कॉलोनी में एलईडी स्ट्रीट लाइट, 4 बड़े ओपन स्पेस, लेडीज गार्डन, जेंट्स गार्डन, बच्चों और परिवार के लिए टेनिस और फुटबॉल ग्राउंड, हरियाली, सुरक्षा और आधुनिक सुविधाओं का शानदार संगम। सिर्फ 168 प्लॉट यानी लिमिटेड, एक्सक्लूसिव और प्रीमियम। प्लॉट साइज 1200 से 1500 स्क्वायर फीट, हर आम इंसान के सपनों का परफेक्ट घर। 19 अप्रैल 2000 अक्षय तृतीया के शुभ अवसर पर इस भव्य प्रोजेक्ट का उद्घाटन औंडा नागनाथ के महाराज के पावन हस्तों द्वारा संपन्न हुआ। महाराज ने आशीर्वाद देते हुए कहा कि यहाँ की प्लॉटिंग वास्तुशास्त्र के अनुसार बनाई गई है और ये विशेष के लिए एक उत्तम और सुरक्षित अवसर है। वहीं आमदार डॉक्टर राहुल पाटिल ने कहा कि परभनी में शायद ही ऐसी प्लॉटिंग कहीं और देखने को मिले, जहां इतनी बेहतरीन सुविधाओं एक साथ उपलब्ध हो। इस भव्य उद्घाटन के मुख्य आयोजक रहे स्काईलैंड बिल्डर्स एंड डेवलपर्स के इराज सिद्दीकी, मेराज सिद्दीकी, नगर सेवक शिराज सिद्दीकी, शरफुद्दीन बाल राज्य तड़ेकर और हसन खादरी उर्फ दादा। उनके तीसरे प्रोजेक्ट का शुभारंभ बड़ी गरिमाई और उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। इस अवसर पर सभी मान्यवरों का शाल और गुलदस्ता देकर भव्य स्वागत और सम्मान किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से उपस्थित रहे आमदार डॉक्टर राहुल पाटिल, माजी आमदार सुरेश देशमुख, उप महापौर माजी आमदार सूरज देशमुख, उप नगराध्यक्ष टीका खान, माजी उप महापौर भगवान दादा वाघमारे, डॉक्टर विवेक नवेंद्र, गट नेता विजय जामकर, गट नेता दिलीप सिंह ठाकुर, माजी नगर सेवक शाकिर सिद्दीकी, नगर सेवक नदीम इनामदार, नगर सेवक शेख नईम भाई, सुनील देशमुख, इमरान खान, अक्षय देशमुख, रईस दादा, मोहसिन खान, शेख रईस, नईम बॉन्ड, आलिम खादी, अमोल जादव, मोहसिन खान उर्फ अडू, अलीम कुरैशी, सिद्धार्थ अमीरे, सैयद अब्दुल कादर, हाजी शेख इब्राहिम, बसेरा बिल्डर्स, अरविंद काका देशमुख, शाकिर खान, सैयद अयूब, असीम, पंजाब हैंडलूम पुराना परिवार, एडवोकेट अशोक सोनी परिवार सहित वासिफ साहदी, पुलिस निरीक्षक कदम सर, अलीम बाबा, अब्दुल मजीद, इंडिया फर्नीचर, आवाज चाउस और अनेक गणमान्य नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस पूरे आयोजन को सफल बनाने में स्काईलाइन बिल्डर्स और डेवलपर्स की पूरी टीम और स्टाफ का महत्वपूर्ण योगदान रहा। क्षितिजपुरम, जहाँ सिर्फ जमीन नहीं बल्कि अपने सपनों की नींव रखी जाती है, जहाँ सुविधा भी है, सुरक्षा भी है और आपके भविष्य की मजबूत गारंटी भी है। अगर आप भी चाहते हैं एक सुरक्षित निवेश, एक शानदार लोकेशन और एक भरोसेमंद डेवलपर, तो आप इंतजार किस बात का? आज ही कॉल करें और बुकिंग करें। बाढ़ राज्य तड़ेकर 9822229792, कुलदीप शिंदे 9175445555 और अपने सपनों को दीजिए एक नई ऊंचाई। स्काई लाइन बिल्डर्स एंड डेवलपर्स, हम सिर्फ प्लॉट नहीं बनाते, हम आपका भविष्य बनाते हैं। जल्द आ रहा है क्षितिजपुरम हाइट्स, इस नाम से 13 मंजिली बिल्डिंग भी इसी क्षितिजपुरम में। लोक पुकार न्यूज। क्षितिजपुरम हा लेआउट आपण सध्या केलेला आहे, ह्याचा इनॉग्रेशन केलेलं आहे। ह्यामध्ये असं आहे की ह्याचे रोड जे आहे ते नॅशनल हायवेचे जे स्पेसिफिकेशन्स असतात त्यानुसार आपण रोड केलेले आहेत। आपण बघू शकतात की आपण एक गार्डन केलेलं आहे आणि एक मुलांसाठी गार्डन पण केलेलं आहे आणि ह्यामध्ये 168 प्लॉट आहेत आणि आपण येऊ शकतात, बघू शकतात। अंडरग्राउंड ड्रेनेज आहे
आणि इलेक्ट्रिसिटीचे जे पोल आहेत ते जमिनीखाली केलेले आहेत. इलेक्ट्रिसिटीची जी वायरिंग आहे ती केलेली आहेत आणि सगळं आपल्याला उत्तम क्वालिटीचे सगळे सगळे जे काही कामे आहेत ते उत्तम क्वालिटीचे केलेले आहेत. ये आपली कितवी साइड है? ये साइड कितवी है? ही साईट आपली परभणीमध्ये दुसरी साईट आहे. जी प्लॉटिंगच्या जे डेव्हलपमेंट असतात ही तिसरी साईट आहे. पहिले आपण इफ्तिखार कॉलनी केली, इफ्तिखार पार्क केला, नंतर हा क्षितिजपुरम केला आणि ह्यामध्ये आपण एक नवीन क्षितिज हाईट्स म्हणून इंट्रोड्यूस करत आहोत. कमिंग सून आहे. 13 फ्लोअरची परभणीमधील सर्वात पहिली जी टावर असेल ते आम्ही बांधणार आहोत. हे संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? कारण परभणीमध्ये आपण पाहिलो की लोक आपण जिथेही गेले, कोणत्याही शहरामध्ये गेले, गावी गेले तर आपल्याला हे ऐकायला मिळतात की परभणीमध्ये काय तुमच्या नुसतं धूळ आहे, धुरडा आहे आणि खड्डे आहे, रस्ते चांगले नाही. तुमच्याकडे एकही आम्हाला तुम्ही अशी ती कॉलनी दाखवा, तुम्ही एकही दाखवा. तर आमच्यामध्ये एक होता की आपल्या परभणीमध्ये आपण का करू शकत नाही असा उच्च दर्जाचं काय आपण करू शकत नाही, त्या जिद्दीने आम्ही केलेलं आहे. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांनी येऊन बघावा. जर येऊन बघितले तर त्यांना कळत की आपण काय केलेले आहे. तिथे फुटपाथ केलेले आहेत, सगळे सोयी सुविधा इथे केलेल्या आहेत. आज आलेले सर्व पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही तिघे भाऊ आभार व्यक्त करतो. स्कायलाईन बिल्डर्सच्या वतीने मी सगळ्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. क्षितिजपुरम हे एक नवीन लेआउट आम्ही तुमच्या परभणीकरांसाठी सेवेसाठी एक उपलब्ध करून दिला आहे. हा लेआउट स्कायलाईन बिल्डर्स आमचे ज्याचे डायरेक्टर आमचे मिराजभाई सिद्दीकी, इराजभाई सिद्दीकी, शेराजभाई सिद्दीकी यांच्या नेतृत्वात आज हा एक लेआउटचा एक शुभारंभ झाला आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर. हा लेआउट जिंतूर रोड आणि पाथरी रोड हे दोघंही हायवेंना कनेक्ट करतोय. असा आम्ही एक गॅरंटीने म्हणू शकतो की एक उत्तम दर्जाच्या परभणीसाठी टॉप लेवलचा एक क्वालिटीचा वर्क ह्या लेआउटमध्ये झालेला आहे. इथे आम्ही 3.5 फूट खणून रोड बांधलेले आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेला आहे. पार्क बघितलं असेल तर तुम्ही परभणीमध्ये तुम्हाला असा पार्क भेटणार नाही कोणत्याही लेआउटमध्ये. लय हेवी दर्जाचं काम तिथं पण आम्ही केलं आहे. वेगवेगळ्या डिफरंट सिटीजमधून आम्ही जे पाहण्यासारखी ते वॉटरफॉल वगैरे आहेत ते आणून इथं आम्ही परभणीकरांच्या सेवेसाठी इथं आणलेलो आहोत. आणि आमची विनंती आहे, सर्व मान्यवर आले होते, आमचे सर्व उपस्थित मान्यवरांचा आभार ज्यांनी ह्या शुभारंभ सोहळ्याला येऊन आमच्या ह्या लेआउटच्या कार्यक्रमाला एक शोभा वाढवली ह्याची. आणि तुम्ही ह्या दिलेले बिलो नंबर्सवर संपर्क करून तुम्ही हे लेआउटच्या सगळं डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. आणि एक विनंती आहे, एकदा तुम्ही फक्त पाहण्यासाठी तरी परभणीकरांनी ह्या लेआउटला आला पाहिजे. कारण की मला नाही वाटत की असं लेआउट परभणीमध्ये दुसरा कोणी असं ह्या क्वालिटीच्या कामाचा आम्हाला नाही वाटत की ह्या असा कोणी लेआउट आहे. लवकरच इथंच क्षितिजपुरममध्ये एक क्षितिज हाईट्स म्हणून एक नवीन प्रोजेक्ट, एक 13 फ्लोअर बिल्डिंगचा एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे आमच्या परभणीकरांच्या सेवेसाठी. इथं एकदम लक्झरी असे फ्लॅट्स तिथं उपलब्ध करून देण्यात येईल आणि एकदम टॉप क्वालिटीचा वर्क आम्ही तुम्हाला करून देऊ. क्वालिटीमध्ये आमच्याकडे आमच्या कंपनीमध्ये कोणताही प्रकारचा काय कॉम्प्रोमाइज, एक बॅग सिमेंटचं पण आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. तुम्ही एकदा येऊन काम बघा, व्हिडिओज वगैरे सगळं बघा आणि नंतर निर्णय घ्या. आज परभणी शहरामध्ये अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक असतं. या मुहूर्तावरती आज भव्य दिव्य असं प्लॉटिंग सेंटर येथे उघडलेलं आहे. मिराजभाई सिद्दीकी म्हणून यांनी स्कायलाईन बिल्डर्स या नावाने त्यांनी हे चालू केलेलं आहे. अतिशय सुंदर गार्डन आणि प्रसन्न असं असणारं हे प्लॉटिंग आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांना कोणाला प्लॉटिंग घ्यायची आहे, घर बांधायचं आहे, तर या क्षितिजपुरममध्ये येऊन त्यांनी घर बांधावं. अतिशय सुंदर असं वास्तुशास्त्रप्रमाणे याची लेआउट केलेली आहे. धन्यवाद. प्लॉटिंगचा आज रितसर असं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ओपनिंग झालेला आहे. मिराजभाई आमचे कर्तबदार असे नगरसेवक बाळराजे तळेकर या दोघं उद्योजकांनी हे प्लॉटिंग केलेली आहे. आणि मराठवाड्यामध्ये नसेल अशा प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर
त्यांनी ती विकसित केलेला आहे. मी सगळ्यांना विनंती करेल परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातल्या लोकांना की तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर क्षितिजपुरम इथे येऊन आधी बघावं. इथल्या असलेल्या रोडची क्वालिटीचे काम, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, लाईट सिस्टीम असेल आणि इथं केलेलं अत्याधुनिक असं गार्डन आणि सगळं काही नियमामध्ये बसून येणे, लेआउट ज्या काही अटी असतील, शर्ती असतील, सगळ्याचं तंतोतंत पालन करून हे अतिशय देखणा लेआउट यांनी विकसित केल्याबद्दल या दोघांचंही आणि या सगळ्यांचं टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि परभणीमध्ये अशा नवीन नवीन उद्योजक आल्यामुळं परभणी शहर हे मराठवाड्यातलं टॉपचं शहर व्हायला वेळ लागणार नाही. इथली असलेली आरोग्याची सुविधा, इथले असलेलं शिक्षण क्षेत्र आणि आता इथं होत असलेला असा विकास, म्हणून इथल्या प्लॉटिंगचे भाव जर तुम्ही पाहिले तर मुंबईपेक्षाही जास्त झालेले. कारण असं आहे की लोक पसंती परभणी शहराला देत आहेत, म्हणून आपण सुद्धा इथं इन्व्हेस्ट करावं अशा प्रकारची विनंती सर्वांना मी या निमित्तानं करतो.